रोहा नगर परिषदेच्या बाजूलाच असलेला डिव्हायडर सध्या वाहन चालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे। या डिव्हायडरवर जोरात आदळून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय। अमोल मोरे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव असून हा तरुण दुचाकीस्वार आपली युनिकॉर्न गाडीवरून जात असताना डिव्हायडरवर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। त्याला उपचारासाठी डॉक्टर जाधव दवाखान्यात हलवण्यात आलं होतं, परंतु प्रकृती बिघडत असल्याने त्याला मुंबईत हलवण्यात आलं होतं। गेल्या काही दिवस अमोल मृत्यूशी कडवी झुंज देत होता, मात्र यात अपयशी होऊन त्याचा दुर्दैवी अंत झाला। अमोल मोरे हा होतकरू मेकॅनिक आणि उत्तम ड्रायव्हर असताना सुद्धा पार्किंग, अरुंद रस्ता आणि नियोजनाचा अभाव यामुळे या निष्पाप तरुणाचा जीव गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होते। या घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल सामान्य जनता विचारते आहे। 2 वर्षांपासून रोहा शहरात रस्त्याची कामं अपूर्ण असल्यामुळे बरेच अपघात होत आहेत। 1 वर्षापासून डिव्हायडरची अपूर्ण कामं, दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत। मध्येच काही ठिकाणी अरुंद रस्त्यावर टाकलेले डिव्हायडर तसंच डिव्हायडरसाठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होत आहेत। अरुंद रस्ते, पार्किंग व्यवस्था, ठेकेदार आणि प्रशासन या अपघाताला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। या अपघातानंतर तरी प्रशासनानं अरुंद रस्त्याची कामं आणि पार्किंगची समस्या मार्गी लावावी अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।